आणि आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते। पनवेलकडे जाणाऱ्या लोकल मधून धूर येतोय। हार्बर रेल्वे मार्गावरची ही घटना आहे। कुर्ला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरची ही घटना समोर येते। लोकल मधून धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। पनवेलकडे जाणाऱ्या लोकल मधून हा धूर येत असल्याचं समजतंय। हार्बर रेल्वे मार्गावरची ही घटना आहे। संध्याकाळची वेळ आहे। संध्याकाळी चाकरमान्यांची घरी जाण्यासाठी धावपळ असते। मात्र याच काळामध्ये हार्बर स्थानकावरची ही घटना समोर आल्यामध्ये प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। लोकलमधून धूर निघाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडालाय। नेमकं या सगळ्या प्रकरणाचं कारण काय आहे ते मात्र कळू शकलं नाहीये। हार्बर रेल्वे मार्गावरची ही घटना आहे। कुर्ल्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरची ही घटना। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। शुभम, नेमकं काय घडलं होतं? हार्बरचा हा रेल्वे मार्ग आहे आणि पनवेलकडे जाणारी ही गाडी होती। नेमका हा धूर कशामुळे निघत होता या संदर्भात काही माहिती मिळते? नक्कीच सर, आपण बघू शकतो एकीकडे पश्चिम रेल्वेपेक्षा आता हार्बर रेल्वेवर कुठेतरी गर्दी जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे। आणि त्याच्यामध्येच आज जी आहे अचानक कुर्ला स्टेशनवरील हार्बर रेल्वे मार्गावर प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर जी आहे एक खळबळ जी आहे ती उडाली की धूर जो आहे तो निघत आहे आणि नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी जे आहेत पळापळ करताना दिसून आलेले होते। ही आज संध्याकाळची दृश्य आहेत। संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती देखील हार्बर रेल्वेवर असते आणि त्यामुळे कुठेतरी सर्व ट्रेन ज्या आहेत त्या फुल असतात, पॅक असतात आणि त्यामुळे ही अशा पद्धतीची गोष्ट कानावर आल्यानंतर सगळ्यांनी जी आहे त्या ट्रेन मधनं उड्या मारून ट्रॅकवर पळण्याचा जो आहे तो प्रयत्न केला आणि कुठेतरी रेल्वे प्रशासनाला देखील आणि स्थानकावर उपस्थित असलेले रेल्वे पोलीस आहेत त्यांची देखील तारांबळ जी आहे ती उडाली होती या ठिकाणी। शुभम, या सगळ्या संदर्भात रेल्वे प्रशासन किंवा तिथली पोलीस यंत्रणा, रेल्वे पोलीस हे काही सांगतायत, काही माहिती देत आहेत? अर्थातच कुठलं अधिकृत अधिकृत कोण जे आहे ते कोणाकडनं अजून आलेलं नाही आहे। याबद्दलची माहिती घेत आहेत की ती कशामुळे ही सर्व घटना घडली याची माहिती जी आहे ते घेणं सुरू आहे। आणि यामुळे कुठेतरी हार्बर रेल्वेला देखील फटका पडलेला आहे। रेल्वे जी आहे ती उशिराने धावत आहे। सीएसटी कडनं पनवेलकडे जाणाऱ्या लोकल ज्या आहेत त्या देखील आता उशिराने धावताना दिसून येत आहेत सर। या संपूर्ण जसं आता ही सगळी वेळ आहे ही घाईची, गडबडीची आणि घरी परतण्यासाठीची वेळ असते। त्यामुळे रेल्वेची वेळा ह्या खूप महत्त्वाच्या असतात। किती उशिरा रेल्वे धावतायत, त्या बंद करण्यात आल्यात का किंवा अन्य या संदर्भातली काही माहिती मिळतीये का? रेल्वे कुठलीच बंद नाही केलेली आहे। सगळ्या उशिराने धावतात। 35 ते 40 मिनिटं जे आहेत उशिराने सर्व सीएसटी कडून पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेन ज्या आहेत त्या धावत आहेत। मग त्या बेलापूर असो, वाशीपर्यंतचा असो आणि इकडनं जाणारी मार्गिका जी आहे ती हळू झाली असल्या कारणाने पनवेलकडून सीएसटी कडे जाण्याची मार्गिका जी आहे ती देखील त्यांना टेक्निकली स्लो करावी लागली आहे। आणि याचा चांगलाच फटका जो आहे रेल्वे हार्बर मार्गावर जो आहे तो पडलेला आहे। नागरिकांची तारांबळ जी आहे ती उडालेली आहे। याबद्दलचं अधिकृत वक्तव्य जे आहे ते लवकरच प्रशासनाकडनं देखील येईल। नक्कीच, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। तर कुर्ला रेल्वे स्थानकावरची ही घटना समोर येते। पनवेलकडे जाणाऱ्या एका लोकल मधून धूर आल्याची घटना कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये घडली। कुर्ला रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरून पनवेल करता गाड्या सुटत असतात। सीएसटी ते पनवेल अशी ही गाडी होती आणि या रेल्वेमध्ये अचानक धूर येऊ लागला। धूर आल्यानंतर रेल्वेतले जे प्रवासी होते त्यांनी पटापट या गाडीमधून खाली उड्या मारल्या। मात्र कोणतीही दुर्घटना या ठिकाणी झालेली नाहीये। हार्बर रेल्वे मार्गावरची घटना आहे। मात्र रेल्वे जवळजवळ 30 ते 35 मिनिटं उशिराने धावतात। हा धूर नेमका कशामुळे निघाला, नेमकं काय घडलं होतं या संदर्भात अधिकृत कोणतीही माहिती मिळू शकली नाहीये।